तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव रोडवरील फूड स्टोरी कॅफेवर 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत छापा टाकला। यावेळी पोलिसांना कॅफेमध्ये चंद्रकांत संजय बंड राहणार पातूर, हर्ष संजय गवई व संतोष नामदेव रहाणे राहणार घाटपुरी हे असभ्य वर्तन करताना आढळून आले। या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कलम 110-157 नुसार प्रतिबंधक कारवाई केली आहे। तसेच कॅफे चालक गौरव अशोक गावत्रे याच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे शहर पोलीस स्टेशनकडून मागील फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद हॉटेल व कॅफे चालकांना कलम 168 नुसार नोटीस बजावण्यात आल्या होत्या। शहरातील काही इतर कॅफे व हॉटेलमध्ये गैरप्रकार होत आहेत, त्यामुळे या कारवाईमुळे कॅफे चालकाचे चांगलेच धाबे दणाणल्याची चर्चा आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। सर, आज जी आपण कठोर कारवाई केली आहे त्याबद्दल तुम्ही माहिती द्या। ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या आदेशानुसार आम्ही नेहमी व मागच्या महिन्यात देखील आम्ही आपल्या खामगाव शहरातील हॉटेल लाजेस व कॅफे सेंटरला कलम 168 BNSS नुसार नोटीस इश्यू केल्या होत्या। त्या नोटीस मध्ये आम्ही त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की आपल्या हॉटेलवर असे कोणतेही गैरकृत्य जे बेकायदेशीर आहे ते करू नये। त्या अंतर्गत आम्हाला माहिती मिळाली की तिथे शाळेतले मुलं मुली बसतात व तिथे ते गैरकायदेशीर कृत्य करतात। त्या अनुषंगाने आज आम्ही तिथं स्टाफसह त्या फूड स्टोरी कॅफे शेगाव रोड इथे आम्ही झडती घेतली असतात 3 मुलं असभ्य वर्तन करताना मिळून आलेले आहेत। त्यानुसार हॉटेल मालक गौरव गावत्रे याच्या विरुद्ध आम्ही BNS भारतीय नागरिक संहिता अन्वये कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करीत आहोत व त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील करीत आहोत। मी माझ्या सर्व पालकांना देखील विनंती आहे की शाळा सुटल्यानंतर कॉलेज सुटल्यानंतर आपले मुली घरी पोहोचतात की नाही, वेळेवर येतात की नाही याची खात्री करावी व सर्व हॉटेल लॉजेस यांना माझी सूचना आहे की माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर आणि डीवायएसपी प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन खामगाव शहर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय डीवायएसपी साहेब यांचे पथक तयार झालेले असून सर्व हॉटेल लॉजेसवर कॅफे सेंटरवर अशा कारवाया सुरू राहणार आहेत। तरी कृपया कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करू नये व नियमाचं पालन करावं।